अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्त्रियांनी झोपण्याआधी काही गोष्टींचं विशेष लक्ष ठेवलं पाहिजे, नाहीतर घरात अशुभ परिणाम होऊ शकतो. स्त्रियांनी केस मोकळे ठेवून एकटं झोपू नये. पती सोबत असल्यास हरकत नाही, पण एकटं असताना मोकळे केस अशुभ मानले गेले आहे. विवाहित महिलांनी कधीही उत्तर किंवा पश्चिम दिशेला डोकं करून झोपू नये. अशा दिशेने झोपल्यास मन बैचेन राहतं आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. पत्नीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावं, हे शास्त्रात शुभ मानलं जातं. सकाळी पती उठल्यानंतर स्त्रीने लगेचच झोपू नये. घरातील सकारात्मकता टिकवण्यासाठी ही गोष्ट महत्वाची मानली गेली आहे. देवघर किंवा देवाची मूर्ती समोर ठेवून कधीही झोपू नका. शास्त्रात निषेध आहे. रागात चिंता करून झोपून जाऊ नका. अशांत झोप लागते आणि यामुळे नकारात्मक स्वप्न येतात. पाय धुवून झोपा. पाय धुवून झोपल्यामुळे मानसिक शांती राहते आणि शांत झोप लागते. दूषित कपडे घालून झोपणे, विशेषतः बाहेरून आलेल्या कपड्यांमध्ये झोपणे टाळा. कारण आपण जेव्हा बाहेरून येतो त्यामुळे कपड्यांमध्ये निगेटिव्हिटी आलेली असते. त्यामुळे कपडे चेंज करून झोपा. रात्री झोपण्याआधी पतीसाठी पाणी भरून ठेवा. पारंपरिक पद्धतीने ही पद्धत शुभ मानली गेली आहे. झोपण्याआधी देवाचे नामस्मरण करा. तुम्ही जर झोपण्याआधी देवाचे नामस्मरण करून झोपलात तर मन शांत राहते आणि रात्रभर तुमच्या मनामध्ये नामस्मरण हे चालू राहते. वाईट शक्तींपासून रात्रीचे संरक्षण होते. अशाच पारंपरिक आणि संस्कारपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा आपल्या सुप्रिया वाइब्स या चॅनलला. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.